वरदं शारदादित्यो गुरुं देवी हरिहरौ धन्वन्तरिं पतञ्जलिं वन्दे स्वास्थ्यधनं रक्षणाय. नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज आपली मंगलाचरणाचा श्लोक बदललाय आणि त्यामुळे तो छोटाही झाला आणि आणखीन व्यापकही झाला आणि तो सुंदरही होईल. आपण हे जे आता गप्पा मारतोय त्याच्यामध्ये अजूनही स्थित्यंतर होतील. आणखीन तो चांगला, आणखीन सहज, आणखीन उत्स्फूर्त अशा स्वरूपाचा तो होईल. आणखीन उपयुक्तही होईल. कारण जसजसे लोकांचे प्रश्न येतील तसतसे त्याला आणखीन मजाही येईल. कारण हा जो आपला कार्यक्रम आहे हा फक्त माझ्याकडनं काही सांगितलं जाणं एवढंच अभिप्रेत नाहीये, पण इंटरॅक्टिव्ह ह्या स्वरूपाची ही अपेक्षा आहे. जरी हा सेशन लाईव्ह नसला म्हणजे आपण ऑनलाईन त्याच वेळेला आपण जरी इंटरॅक्ट करत नसू किंवा तुमच्या माझ्यामध्ये संवाद नसला तरी सुद्धा ज्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात त्या गोष्टी त्यांच्यावर भाष्य त्यांच्यावर विचार मांडले जातात या स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे हा नेहमीच उत्स्फूर्त आणि ह्याच्यामध्ये तयार केलेले व्हिडिओज कधी कधी असतील जसे पूर्वी 2 दिवस तुम्ही पाहिले असतील, पण तो सगळा प्रायोगिक प्रायोगिक भाग आहे. कारण काही काही गोष्टी आम्ही प्रयत्न करतोय आणि आमचा प्रयत्न आहे की 3 सप्टेंबर नंतर 23 सप्टेंबर नंतर 23 सप्टेंबर जागतिक आयुर्वेद दिवस जाहीर होईल किंवा झालाय. त्यामुळे 23 सप्टेंबर पर्यंत या गोष्टी चालतील. 23 सप्टेंबर पासून एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये हा प्रोग्राम चालू राहील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यामुळे आजचा मंगलाचरणाचा श्लोक जो आहे हा हृदयंगम करायला हरकत नाही, चांगला आहे. आपला विषय चाललाय श्रावणातली व्रताचरण. कारण श्रावण सुरू व्हायला अजून काळ आहे आणि आपण काय नेमकं करायचं ते आपण ठरवण्यासाठी आपण थोडं आधी या विषयांवर चर्चा करतोय, या विषयांवर बोलतोय. तर आपण नक्तं या विषयावर पाहिलं हे रात्रीचं जेवण, एक वेळचं जेवण करायचं. तसा दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे चांद्रायण व्रत. हे व्रत आहे. जसं नक्तं हे एक प्रसिद्ध व्रत आहे तसं चांद्रायण हे सुद्धा व्रत आहे. आणि हे व्रत जे आहे हे प्रायश्चित्त म्हणून पण घेतलं. म्हणजे मला काही गोष्टींचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे मनोमन. त्याच्यात चांद्रायण व्रत याचा अर्थ मगाशी म्हटल्याप्रमाणे हे व्रत म्हणूनही करता येतं आणि प्रायश्चित्त म्हणून पण करता येतं. म्हणजे समजा असं मला वाटलं की ज्या काही गोष्टी माझ्याकडनं घडल्या आहेत त्यासाठी प्रायश्चित्त करावं आणि चुकीचं घडलं असेल तर त्यासाठी हा एक मार्ग सांगितलेला आहे आणि त्याला विशिष्ट अशी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे हे व्रत म्हणूनही करता येतं, प्रायश्चित्त म्हणूनही करता येतं. त्या प्रायश्चित्ताचे नियम मी आता तुम्हाला सांगत नाहीये, पण याचा आपण आरोग्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो हे नक्की आहे. कारण सगळे ही जी व्रत आहेत आणि त्या निमित्ताने केलेली ही जी उपास आहेत, उपोषण आहेत, ती सर्व आरोग्यदायी आहेत आणि बुद्धी आणखीन तल्लख करणारी आहेत यात तिळमात्रही शंका नाही. कारण जास्त खाऊन आणि अधिक वारंवार खाऊन लोकांची बुद्धी आणि शरीर तल्लख झालेलं असं कोणीही आपण पाहत नाही. जेवढे जास्त खाऊ तेवढं
आपल्याला आळशीपणा आणि एका ठिकाणी बसण्याची प्रवृत्ती वाढते. बुद्धीही हळूहळू शिथिल होते आणि निद्राधीन होण्यासाठी आतुर असते. थोडक्यात काय, की पोट भरले तर पाहिजे, पण अति भरलेलं नको. पुष्टी पाहिजे, पण ती स्थूलतेकडे जाणारी नको. आणि स्थूलतेकडे जर गेलेली असेल किंवा जाणारी असेल, तर तिला योग्य वेळेला आळा हा घातलाच पाहिजे. आणि त्यासाठी ही व्रतं आपण पाहतो. व्रतांचा उपयोग जो आहे, तो फक्त काही शरीर हे चांद्रायण व्रत प्रतिपदेपासून सुरू होतं. प्रतिपदा 2 असतात. एक म्हणजे अमावास्येनंतर सुरू झालेली आणि एक पौर्णिमेनंतर सुरू झाली. म्हणजे ही जी शुक्ल पक्षातली प्रतिपदा आहे, तिथपासनं हे व्रत सुरू होतं. त्यामुळे आता श्रावण जो सुरू होईल, तो शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होईल. त्यामध्ये चंद्र कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला तो पूर्ण होतो आणि नंतर एक एक कला कमी होऊन यामध्ये शुक्ल प्रतिपदेपासून एक एक घासानी आहार सुरू करायचा. दिवसाला एकच घास जेवायचा. द्वितीयेला 2 घास, तृतीयेला 3 घास, चतुर्थीला 4 घास. याप्रमाणे वाढवत वाढत 15 घासापर्यंत पौर्णिमेला जायचं. नंतर पौर्णिमेपासून वद्य चतुर्दशीपर्यंत एक एक घास कमी करत द्यायचं आणि अमावस्येला पुन्हा उपवास करायचा. या स्वरूपाचं हे चांद्रायण व्रत आहे. हे करायचं, ते जे जेवण आहे, दिवसभर उपवास आहे आणि रात्री चांदण्या दिसायला लागल्यानंतर हे खायचं आहे. त्यामुळे हे नक्त पण आहे आणि चांद्रायण पण आहे, व्रत पण आहे, प्रायश्चित्त पण आहे. त्यामुळे ज्यांना वजन कमी करण्यासाठी आहे, त्या लोकांनी या प्रकारचं फास्टिंग करून बघायला नक्कीच हरकत नाही. वेगवेगळ्याचे फास्टिंग या जगामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यावर खूप बोललं जातं. हे आपल्याकडे परंपरेने वर्षानुवर्ष केलं गेलं आहे. त्यामुळे लठ्ठपणा ही समस्या आज आहे आणि पूर्वी कधी नव्हती असं काही नाही आहे. पण लोक व्रताचरण करत होते, आहारावर नियंत्रण करत होते आणि त्यामुळेच लठ्ठपणा दिसत नव्हता आणि आयुर्मानही भरपूर होतं. आणि हे सगळं जर हवं असेल तर आपल्याला या पद्धतीने फास्टिंग करून बघायला नक्की हरकत नाही. व्रताचरण करणाऱ्यांनी व्रताचरण म्हणून करावं, ज्यांना फास्टिंग म्हणून करायचं त्यांनी फास्टिंग म्हणून करावं. त्याचा जो उपयोग आहे तो आरोग्याच्या दृष्टीने श्रेष्ठच असणार आहे. त्यामुळे जरूर करून बघूया चांद्रायण. जय जय रघुवीर समर्थ.